Good morning, students. Today we are going to learn a story. The name of the story is The Wild Boar and the Fox. Look here, The Wild Boar and the Fox, page number 7. This is wild boar. Wild boar means randukkar. Fox, this is fox. Fox means kolla. Yesterday, I gave you some new words from this story. Now I am going to read these words. You only understand. To sharp. टू शार्प मीन्स धार लावणे. तुम्ही जसं पेन्सिलला शार्पनिंग करता की नाही तसं शार्प मीन्स धार लावणे. टस्क सुळे, टोकदार दात जसे हत्तीला वगैरे असतात की नाही त्याला टस्क म्हणायचं. बार्क, बार्क म्हणजे झाडाचा बुंधा. केअरफुली, काळजीपूर्वक. चान्स, संधी, मौका. टू मेक फन, टिंगल करणे. वाईल्ड बोर, रानडुक्कर. टीज, चिडवणे. स्केअर्ड, घाबरणे. पे अटेन्शन, लक्ष देणे. आणि डू नॉट पे अटेन्शन, लक्ष न देणे. ग्रीन, उपहासाने हसणे, कुत्सितपणे हसणे, स्माईल, ग्रीन. हिडन एनिमी, छुपा शत्रू किंवा लपून बसलेला शत्रू. डेंजर, धोका किंवा संकट. वेपन्स, हत्यारे, शस्त्रास्त्र किंवा शस्त्र. रेडी, सज्ज असणे, तयार असणे. टू सफर, दुःख भोगणे, त्रास सहन करणे. टू बी प्रिपेअर, तयारीत असणे. ॲट द लास्ट टाईम, अखेरच्या क्षणाला. डिसाईड, ठरविणे, त्याचा पास्ट टेन्स आहे डिसायडेड. रिप्लाय, उत्तर देणे, त्याचा पास्ट टेन्स आहे रिप्लायड. लक्षात आले हे शब्द. आता आपण गोष्ट वाचूया. सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायची. लिसन केअरफुली. Page number 7, The Wild Boar and the Fox. One day, a wild boar was sharpening his tusk against the bark of a tree. He was doing it very carefully. There lived a fox in the same forest. He was always looking for a chance to make fun of other animals in the forest. When he saw the wild boar, he decided to tease him. He began to walk around the trees, looking left and right and up and down. He also began to act as if he was really scared. But the boar did not pay any attention to him. He kept right on with his work. At last, the fox said with a grin, "Why are you doing that? I tried very hard, but I did not see any hidden enemy or danger." "True," replied the boar. "Just now there may not be any danger, but when it really comes, there won't be any time to sharpen my tusks. My weapons have to be ready for use then. If I am not ready, I will have to suffer." This story tells us that it is best to be prepared. Don't leave things to be done at the last minute. आता या गोष्टीचा अर्थ आपण पाहूया. मराठीमध्ये मी तुम्हाला अर्थ सांगते. पहा. One day a wild boar was sharpening his tusk against the bark of a tree. He was doing it very carefully. म्हणजे काय तर एके दिवशी एक रानडुक्कर झाडाच्या बुंध्याला आपले सुळे घासून त्यांना धार लावत होता. आणि ते धार लावण्याचं काम तो कसा करत होता. ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली, खूप काळजीपूर्वक करत होता. कारण का तर ते सुळे तुटू नयेत म्हणून व्यवस्थित काळजीपूर्वक तो त्यांना धार लावत होता. देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. सेम फॉरेस्ट, त्याच जंगलात एक कोल्हा राहत होता. कसा होता कोल्हा? पहा, धूर्त असतोय की नाही, लबाड कोल्हा असतो. He was always looking for a chance to make fun of other animals in the forest. Looking for म्हणजे संधी शोधणे, चान्स. तो कशाची संधी शोधायचा की जंगलातल्या इतर प्राण्यांची टिंगल करायची, त्यांची गंमत करायची, याची संधी तो कोल्हा नेहमी शोधत असायचा. असा तो धूर्त कोल्हा होता. When he saw the wild boar, he decided to tease him. जेव्हा या कोल्ह्यानं त्या रानडुकराला पाहिलं तेव्हा त्यानं या रानडुकराला चिडवायचं असं ठरवलं.
डिसाईड मीन्स डिसाइडेड ठरवलं. टीज चिडवणे. त्या रानडुकराला चिडवायचं असं कोल्ह्याने ठरवलं. ही बिगॅन टू वॉक अराउंड द ट्रीज लुकिंग लेफ्ट अँड राईट अँड अप अँड डाऊन. तो त्या झाडाच्या भोवती फिरू लागला. कोल्हा कसा डावीकडे पहा, उजवीकडे पहा, वर पहा, खाली पहा असं इकडे तिकडे बघत तो कोल्हा त्या झाडाभोवती फिरू लागला. ही ऑल्सो बिगॅन टू ॲक्ट ॲज इफ ही वॉज रिअली स्केअर्ड. त्यांनी असं पण दाखवलं आपल्या चेहऱ्यावर, असं नाटक केलं की आपण खूप घाबरलेलो आहोत असा चेहरा त्यानं केला, असं त्यानं दाखवलं की मी पण खूप घाबरलेलो आहे. बट द बोर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. पण त्या रानडुकराने त्या कोल्ह्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. ही केप्ट राईट ऑन विथ हिज वर्क. त्यानं आपलं काम व्यवस्थितपणे चालू ठेवलं. आपल्या सुळ्यांना धार लावण्याचं काम रानडुकराने चालू ठेवलं. त्या कोल्ह्याच्या हालचालींकडे अजिबात लक्ष दिलं नाही. ॲट लास्ट द फॉक्स सेड विथ अ ग्रीन, वाय आर यू डुईंग दॅट. शेवटी मग तो कोल्हाच हसत हसत उत्सुकपणे या उपहासाने हसत म्हणाला की तू असं काय करतोयस. आय ट्राईड व्हेरी हार्ड. मी खूप प्रयत्न केलेत, इकडे तिकडे पाहिले. बट आय डिड नॉट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर. मी इकडे तिकडे खूप पाहिले पण इथे कोणीही लपलेला शत्रू, छुपा शत्रू नाही आहे किंवा कुठलाही धोका नाही आहे, कुठलंही संकट नाही आहे, तरी पण तू सुळ्यांना असे धार का लावतोयस. ट्रू रिप्लाइड द बोर. काय म्हणाले ते रानडुक्कर, खरं आहे तुझं, अगदी बरोबर आहे. जस्ट नाऊ देअर मे नॉट बी एनी डेंजर. कदाचित या क्षणाला इथे कोणताही धोका नसणार आहे किंवा नाही आहे. बट वेन इट रिअली कम्स देअर वोंट बी एनी टाईम टू शार्पन मॅटर्स. पण जेव्हा खरोखरच माझ्यावर एखादं संकट येईल तेव्हा माझ्याकडे वेळ नसणार आहे सुळ्यांना धार लावायला. म्हणून मी आधीच काय राहतोय, तयारीत राहतोय. माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देम. आणि जेव्हा खरोखर संकट येईल तेव्हा माझी हत्यारं, माझी शस्त्र तयार असलीच पाहिजे, तरच मी वापरू शकेल ना संकट आल्यावर. म्हणून मला आधीच या सुळ्यांना धार लावणं गरजेचं आहे. म्हणजे संकटाची वाट बघा, संकट आल्यावर मग मी सुळ्यांना धार लावत बसून काय उपयोग आहे का. नाही, संकट येण्याच्या आधीच माझं हत्यार, माझं शस्त्र हे तयार असेल तरच मी संकटाच्या वेळी ते वापरू शकेल. इफ आय एम नॉट रेडी आय विल हॅव टू सफर. आणि जर तयार नसेल, सज्ज नसेल तर मलाच त्रास होणार आहे. त्या संकटावर मी मात करू शकणार नाही. दिस स्टोरी टेल्स अस दॅट इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर. या गोष्टीवरनं आपल्याला काय बोध होतं की आपण नेहमी तयारीत असलं पाहिजे. डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. शेवटच्या अखेरच्या क्षणाला आपण काम करू किंवा काम उरकू अखेरच्या क्षणाला, असं कधीही म्हणायचं नाही. आपण तयारीत राहिलं पाहिजे. म्हणजेच काय, कोणतंही काम आपल्याला संकट असो किंवा नसो, आपण हे आधी तयारीत राहिलं पाहिजे. मराठीमध्ये एक म्हण आहे पा, तहान लागल्यावर विहीर खोदणे. असं कधी करायचं नाही. संकट येण्याची वाट पाहायची नाही, तर आपली तयारी ही आधीच असली पाहिजे. हे आपल्याला या गोष्टीवरून समजतं. ही गोष्ट तुम्ही सर्वांनी वाचायची व्यवस्थित. या गोष्टीचा एक व्हिडिओ पण मी तुम्हाला पाठवते, तो नीट पहा. हे शब्दार्थ पाठ करा आणि आणखीन काही प्रश्न मी याच्यावर देणार आहे, ते तुम्ही समजून घेऊन लिहायचेत उत्तर. Now look at page number 8. Some activities are given here. First, listen to the story carefully. As you listen, tick only those words that appear in the story. म्हणजे काय, गोष्ट ऐकायची आपण व्यवस्थित, तुम्ही पण वाचा. आणि हे जे शब्द आहेत यातले जे गोष्टीतले आहेत, त्या गोष्टीतले जे शब्द आहेत त्यांनाच फक्त अंडरलाईन करायचे. जे गोष्टीमध्ये आलेले आहेत ती गोष्ट तुम्ही वाचायची वारंवार. पहा, वाईल्ड, माइल्ड, यातला कोणता शब्द गोष्टीमध्ये आलेला आहे, वाईल्ड, म्हणून आपण त्याला अंडरलाईन करायचे. और बोर, विच वर्ड इज इन द स्टोरी, बोर, अंडरलाईन बोर. ऑक्स, बॉक्स, फॉक्स, विच वर्ड इज इन द स्टोरी, फॉक्स. डार्क, बार्क, विच वर्ड इज इन द स्टोरी, बार्क. गन, फन, the fun, this word is in the story. Saw, raw, which word is in story, saw.
Please tease. The word tease is in the story. Talk, walk. The word walk is in the story. Talk is not in the story. Pay, day. Which word is in story? Pay. Did not pay attention. Word, work. The word work is in the story. Then hard, card. Which word we heard in story? कोणता शब्द ऐकला गोष्टीत आपण? हार्ड. कार्ड नाही ऐकला. वॉन्ट, वॉन्ट. Won't. This word is in story. Chance, dance. Which word is in the story? Chance. He always looking for a chance. Dance is not in the story. Understand? Then question 2. Find and label the following in the picture on page number 7. Page number 7 वर जे चित्र दिलेले आहे त्याच्यामध्ये अ वाईल्ड बोर कोणतं आहे त्याला नाव द्यायचं आहे त्या 7 पेज नंबर. नंतर टस्क कोणते आहेत आणि ट्री ट्रंक म्हणजे झाडाचा बुंदा त्याला नावं द्यायची. क्वेश्चन नंबर 3. Listen carefully and answer the questions orally using only one word or phrase. व्यवस्थित ऐकायचे सुरुवातीचं वाक्य, नंतर त्याच वाक्यावर तुम्हाला एक प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर तुम्ही फक्त काही 2-3 शब्दामध्ये किंवा एका शब्दामध्ये लिहायचं. लक्षात आलं? पहा, पहिल्यांदा मी वाचते. One day a wild boar was sharpening his tusk against the bark of a tree. परत पहा. One day a wild boar was sharpening his tusk against the bark of a tree. म्हणजे एके दिवशी एक रानडुक्कर झाडाच्या बुंध्यावर आपल्या सुळ्यांना धार लावत होता. बरोबर ना? आता प्रश्न काय विचारलाय? व्हॉट वॉज द बोर डुईंग? रानडुक्कर काय करत होता? 1-2 शब्दात काय उत्तर येईल? वरच्या ह्याच्यातनं शोधायचे उत्तर. काय उत्तर? शार्पनिंग हिज टस्क. एवढंच उत्तर लिहायचे. आधी हे पूर्ण वाक्य लिहायचं, मग हा प्रश्न लिहायचा आणि त्याच्या पुढे उत्तर. व्हॉट वॉज द बोर डुईंग? शार्पनिंग हिज टस्क. हे उत्तर लिहायचं पुढे. ही वॉज डुईंग इट केअरफुली. तो ते अतिशय काळजीपूर्वक करत होता. ही वॉज डुईंग इट केअरफुली. हाऊ वॉज ही डुईंग इट? तो कसं करत होता? केअरफुली. हे वाक्य लिहायचं, मग हा प्रश्न लिहायचा खाली, त्याच्या पुढे उत्तर लिहायचे केअरफुली. ही वॉज डुईंग इट केअरफुली. हाऊ वॉज ही डुईंग इट केअरफुली. आलं लक्षात? पुढे. देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. त्याच जंगलात एक कोल्हा राहत होता. देअर लिव्ड अ फॉरेस्ट इन द सेम फॉरेस्ट. प्रश्न काय विचारलाय? हू लिव्ड इन द सेम फॉरेस्ट? त्याच जंगलात कोण राहत होता? अ फॉक्स. एवढंच उत्तर लिहायचंय परत. चौथा. वेन द फॉक्स सॉ द वाईल्ड बोर ही डिसाइडेड टू टीज हिम. जेव्हा त्या कोल्ह्यानं रानडुकराला पाहिलं तेव्हा त्यानं या रानडुकराला चिडवायचं असं ठरवलं. वेन द फॉक्स सॉ द वाईल्ड बोर ही डिसाइडेड टू टीज हिम. आता ह्याच्यावर काय प्रश्न विचारलाय? हू सॉ द वाईल्ड बोर? रानडुकराला कोणी पाहिलं? द फॉक्स. हू सॉ द वाईल्ड बोर? द फॉक्स. व्हॉट डिड ही डिसाइड टू डू? मग त्यानं काय ठरवलं त्या कोल्ह्यानं रानडुकराला पाहिल्यावर? व्हॉट डिड ही डिसाइडेड टू डू? ही डिसाइडेड टू टीज हिम. एवढं उत्तर लिहायचं. ही डिसाइडेड टू टीज हिम. पुढचं 5वं. बट द बोर डीड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. परंतु त्या रानडुकरानं कोल्ह्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. बट द बोर डीड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. प्रश्न विचारलाय. डिड द बोर पे एनी अटेन्शन टू हिम? डिड द बोर पे एनी अटेन्शन टू हिम? उत्तर येईल द बोर डीड नॉट पे एनी अटेन्शन. आलं लक्षात? हे लिहून पहिल्यांदा हे पूर्ण वाक्य लिहायचं, मग खालच्या वेळेला हा प्रश्न लिहायचा आणि त्याचं उत्तर एवढ्या शब्दात लिहायचं. परत हे दुसरं वाक्य, त्याच्या खाली हा प्रश्न आणि उत्तर एवढंच. परत हे तिसरं वाक्य, त्याच्या खाली हा प्रश्न, एवढं उत्तर लिहायचं. नीट समजून घेऊन लिहायचं. आता चौथी ॲक्टिव्हिटी पहा, जोड्या लावायच्या. मॅच द वर्ड्स ऑर फ्रेजेस इन ए अँड बी विथ रेफरन्स टू द स्टोरी. स्टोरी लक्षात घेऊन आपल्याला ह्या जोड्या लावायच्या आहेत. पहा इकडे लिहिले लुक फॉर, मेक फन ऑफ, शार्पन आणि पे अटेन्शन टू. इकडे लिहिले टस्क,
बी ग्रुपमध्ये द फॉक्स, अ चान्स आणि अदर ॲनिमल्स. लक्षात. लुक फॉर कशाचा शोध घेतो? लुक फॉर अ चान्स. स्टोरी वाचल्यावर लक्षात येईल तुमच्या. लुक फॉर अ चान्स. नंतर मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स. टिंगल करायची कोणाची? इतर प्राण्यांची. मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स. शार्पन धार लावत होता कशाला? टस. शार्पन टस. पे अटेन्शन टू द फॉक्स. पे अटेन्शन टू द फॉक्स. कोल्ह्याकडे लक्ष दिलं नाही. आलं लक्षात? एवढा अभ्यास तुम्ही करायचा आहे.